ओम नमः शिवाय. चला आज आपण पाहूया फ्रूट्स कस्टर्डची रेसिपी. त्यासाठी मी थोडंसं पहिलं दूध घेतलेलं आहे, त्याच्यात ही पावडर टाकलेली आहे. ती 1-2 मिनटं मिक्स केलेलं आहे. गाठवून द्यायची नाही, त्यामुळे जास्त मिक्स करायचं व्यवस्थित. पॅन चांगलं होऊन द्यायचं. त्यानंतर मी गॅसवर दूध ठेवलेलं आहे, त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तुम्ही पाहिजे असेल तर अजून साखर टाकू शकता, मी कमी टाकलेले आहे. त्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं होतं ते दुधात हळूहळू सोडायचं. पुन्हा ते 1-2 मिनटं मिक्स करायचं, गाठवून द्यायची नाही. पुन्हा 1-2 मिनटं मिक्स करायचं. गाठण झाले तर ते चवीला व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे छानसं मिक्स करायचं. त्यानंतर मी इथं 3 फ्रूट घेतलेले आहेत, 2 केळी, 1 सफरचंद आणि 1 डाळिंब घेतलेला आहे. तुम्ही त्याच्यात अजूनही फ्रूट ॲड करू शकता. मी 3च घेतलेले आहेत. मी डाळिंब सोललेलं आहे. नंतर ॲपल आणि केळी बारीक अशा प्रकारे कापलेले आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे कापा, जास्त मोठी कापू नका. अशी कापले तर चवीला छान लागतात. नंतर जे आपलं बॅटर तयार झालं होतं त्याच्यात हे टाकून घ्यायचं, फ्रूट सगळी. पुन्हा 1-2 मिक्स करायचं. पुन्हा थोडेसे फ्रूट टाकायचे. फ्रूट सगळे टाकून झाल्यावर आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे असं दिसतं. आवडलं असेल नक्कीच लाईक शेअर करा. ओके.